जय मित्रांनो, तर आता काल एसआरपीएफच्या 3 गटांची लेखी परीक्षा झालेली आहे। एसआरपीएफ गट क्रमांक 4, त्याच्यानंतर एसआरपीएफ गट क्रमांक 19, एसआरपीएफ गट क्रमांक 16 कोल्हापूर, या अशा 3 गटांची लेखी परीक्षा झालेली आहे। तर या तिन्ही गटांच्या लेखी परीक्षेबद्दल जर आपण पेपर बघितला तर एक गोष्ट कॉमन आहे की इतकाही पेपर वगैरे हार्ड वगैरे काही नव्हता, पण आता तिथं जाऊन आपण कशा प्रकारे पेपर देतो, हे जो पेपर देतो त्यालाच माहिती असते की कशा प्रकारे सिली मिस्टेक होत असतात। या सर्व बाबी लक्षात घेऊन आपण कशा प्रकारे या तिन्ही गटांचा कट ऑफ लागू शकतो यावर सविस्तरपणे चर्चा करणार आहे। ग्राउंड बद्दल जर बोलायचं झाल्यास प्रत्येक कॅटेगरी तिन्ही गटांची 95 मार्कांवरती लागलेली आहे, ईडब्ल्यूएस वगळता। त्याच्यानंतर 97 मार्कांवरती ओपन लागलेली आहे। तर अशा प्रकारे या सर्व गोष्टी, या सर्व बाबींचा विचार करून कट ऑफ कशा प्रकारे लागू शकतो, तर ओपन कॅटेगरीचा माझ्या मते तुम्हाला तिन्ही गटांबद्दल बोलत आहे। ओपन कॅटेगरीचा जर बघितला आता 95 मार्क, 95 प्लस हा पेपरचे जर आपण मार्क बघितले तर पेपरचे 97 समजा, 97 आणि 90, 97, 90, 187, 186 मार्कांवरती आपल्याला लेखी परीक्षेचा म्हणजे ओपनचा कट ऑफ आपल्याला लागताना दिसणार आहे। 186, 187 मार्कांवर तिन्ही गटांचं जेमतेम अशा प्रकारे ओपनचा कट ऑफ लागू शकतो। त्याच्यानंतर जर आपण कॅटेगरी बघितल्या, एनटी सारख्या कॅटेगरी आहे, त्याच्यानंतर ओबीसी सारख्या कॅटेगरी आहे, एससीबीसी सारख्या कॅटेगरी आहे, विजय सारखी कॅटेगरी, तर या कॅटेगरी 184, 185, 183 या दरम्यान आपल्याला या कॅटेगरी आपल्याला लागताना दिसणार आहे। त्याच्यानंतर जर आपण बघितलं, कॅटेगरी तर एसटी सारखी कॅटेगरी, त्याच्यानंतर एसबीसी सारखी कॅटेगरी, या ज्या 2 कॅटेगरी आहे यांना 179, 180 प्लस जर मार्क असतील तर बऱ्यापैकी तुम्ही सेफ झोन मध्ये आहात। त्याच्यानंतर जर आता आपण बघितलं, आता या वर्षी काय झालेलं आहे तर मागच्या वर्षीच्या कंपॅरिझन मध्ये यावेळेस जागा कमी आहेत, त्यामुळे कट ऑफ थोडा हाय जाण्याची शक्यता आहे। कारण की आता 179, 180 मार्कांवरती आपल्याला एसटी, त्याच्यासोबत एसबीसी सारखी कॅटेगरी आपल्याला लागताना दिसणार आहे। ईडब्ल्यूएस कॅटेगरी थोडी खाली येईल। त्याच्यानंतर एससी सारखी कॅटेगरी आपल्याला 180 प्लस जर मार्क तुम्हाला असतील तर नक्कीच तुम्ही सेफ झोन मध्ये आहात। अशा प्रकारे एसआरपीएफच्या या 3 गटांचा एक प्रकारचा मी अंदाज तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर हा एक प्रकारचा अंदाज आहे। जेव्हा आपण मार्क येतील यांच्या या तिन्ही गटांचे लेखी परीक्षेचे, तर अॅक्युरेट कट ऑफ मी तुमच्या समोर नक्कीच मांडणार आहे। त्यामुळे जे आतापर्यंत आपल्या चॅनलला नवीन असाल त्यांनी नक्कीच समोरच्या अपडेटसाठी, समोरच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। जय हिंद।